एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. एवढ्या पवित्र आणि पावन कुळातली माणसं आहे तर बस आपल्यासारखं भाग्य, आपल्यासारखं पुण्य मृत्यू लोकात नाही कोणाचं. तुम्ही म्हणता कसं काय? माझा आवाज येतो ना, मी बोलतोय ते कळते ना तुम्हाला. असं मान हलवत चालायचं म्हणजे मला तरी कळन तुम्ही आहेत का गेले झोपे बोलत चालायचं. एवढ्या पवित्र कुळातली माणसं आहे आपण. किती पवित्र. महाराज म्हणले जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मुळामध्ये जन्माला जगणं गोड करा. किती गोड करा. आपण ज्या राज्यात जन्माला आलात या राज्यामध्ये आपण जर जन्माला आलो तर ही भूमी कोणाची. मला उत्तर अपेक्षित आहे तुमच्या सगळ्यांकडून. आपण ज्या राज्यात जन्माला आलात ही भूमी कोणाची. दादा बोला चालायचे, पोरं जरा बोला चालायचं. हा 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 महत्वाचं. कोणाच्या भूमीत. साधू संतांच्या. कोणतं राज्य. आपण ज्या राज्यात जन्माला आलात या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. हा म्हणताय मेडिकल वाले तुम्ही तरी खरं बोला चला. असं हा हा ते म्हणतात. हा म्हणतात कर्नाटकातच जन्माला आला. हा कोणतं राज्य जरा बोला. कोणतं महाराष्ट्र राज्य. बरं महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल. ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा कोल्हापूर बरोबर ना. धुळे जिल्हा. आणि धुळे जिल्हा म्हटलं का माझा आवडीचा जिल्हा आहे महाराज. का माहिती का. धुळे जिल्हा म्हटलं का आयराणी भाषेचा बालेकिल्ला बरोबर ना. वाजवली तर तुम्हाला स्वाभिमान असेल तर टाळी वाजवली असते. हा कोणता जिल्हा तुमचा. आई बोला ना कोणता जिल्हा. धुळे जिल्हा. मला वाटतं सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा जिल्हा धुळे जिल्हा. कीर्तन परंपरेवर प्रेम करणारा जिल्हा धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची वारी करणारा जिल्हा सुद्धा धुळे जिल्हा. मला वाटतं भजनाची आवड असणारा जिल्हा धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे. आई वडिलाची सेवा करणारा जिल्हा धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा जिल्हा. कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा आपला नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगणं गोड करा. काकडे लिहिलंय आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा. आता जागा असल्या आता जागा रे बाईनो जागा. अजून बोललेलं उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेविला माथा सुखावी आता जन्म. मग माझं म्हणणं आहे बरं का आजी ऐक बरं का. माझ्या म्हणण्यापेक्षा संतांचं म्हणणं लय गोड आहे नाना. बरं काय सांगितलं संतांनी बरं का महाराज. शास्त्रामध्ये असा आधार लिहिलाय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा जरा बोला ना मला आवाज आला पाहिजे. किती वेळा 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय जरा बोला ना. तुम्ही काय करताय जरा बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच वरून मला हे सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही कबीरदास महाराजांचं म्हणणं. काय म्हटले ते औटा हात का मानव दे अल्लाह ने तुझ दिया औटा हात का मानव दिया अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आलोय भजन गोड असावं. महाराज म्हणले किती गोड असावं. नरदिया दुर्लभ जाना
आम्हाला जन्मामध्ये देवानं त्याच कारण करता पाठवलं. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकीचा. मग आम्ही त्या कारणाकरता जर आलोय तर कारण उत्तम रित्याचं शोधावं. बरं काय कारण आहे? महाराज म्हणले सेवा असली पाहिजे. आणि सेवा जर असेल नाही तर देव सुद्धा आपल्या मागं पुढे उभा राहतो. सेवा असली पाहिजे. मग कोणाची करायची सेवा? माझं म्हणणं आहे सेवा करायची ना तर मला वाटतं बऱ्याच लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, आळंदीला जाता येत नाही. अशा लोकांना काय करावं? एक जुनी म्हणे बघा, तूच आहे तूच पाशी परी तू जागा चुकलास. म्हण आपल्या जवळ जे आहे ते शोधावं. आज मी ना दादासाहेबांबद्दल येता येता लिहिलंय. मला वाटतं तुम्ही तिघही जण काय म्हणायचे दादांना? दादाच म्हणायचे ना. मी आज लिहिलंय त्यांच्याबद्दल येता येता. माझं घरच्यांना नाव सुद्धा आवडीनं कविराज ठेवलंय. नावानुसार वागलं पाहिजे माणसानं. लिहिलंय मी येता येता. योगायोगेन केवळ माझ्या नावाचा, पण जसं नाव तसं वागलं पाहिजे. नाहीतर नाव मोठं एवढंच म्हणजे वागलं पाहिजे तसं. मी लिहिलंय आज त्यांच्याबद्दल. आज ना त्यांच्याबद्दल येता येताना लिहून आलो. आज सगळे बसलेत. आज तिघही बंधू माझ्या कीर्तनात विकास दादा बसलेत, प्रकाश दादा, माझी सोनाली ताई, तिघही जण बसलेत. लिहिलंय मी त्यांच्याबद्दल येताना. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते दादा. या किविलवाण्या प्रकाश दादाची, सोनाली ताईची आणि विकास दादांची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते, असं म्हटलं गेलंय दादा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने अचल में छुपा लेता है. बाप तो भिकारी हो या होत बाहेर, बाप तो बाप होता है. बापा इतकं जगात मोठं कोणी नाही. तुमच्या डोळ्यात पाणी येईल. माझी सोनाली ताई कुठे बसली मला माहिती नाही, पण तिला विचारतो. आज तिला बोलणार आहे मी. ऐका, माहिती मला सांगतो ना. आज तिच्याबद्दल बोलत असताना तिला विचारलं ना, के ताई तुझं माहेर कुठपर्यंत? तर तिच्या डोळ्यात पाणी येईल. तिच्या डोळ्यात पाणी येईल. ती सांगल दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माहेरामध्ये माझी आई आणि माझा बाप जिवंत आहे. दरवर्षी आखी माहेराला भाऊबीजेच्या सणाला आली की तिला माझ्या दोनही भावांना किती हजाराची साडी घेऊ द्या, पण मला वाटतं खिशातून चुरगळलेली नोट हातात काढून देणारा बाप होता. बापा इतकं मोठं कोणी नाही आहे. बापाबद्दल बोलायला गेलं तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तुम्ही सगळ्या माहेराला जाता का नाही? माहेराला जाता का नाही? बोला ना जरा. माहेराला जाता, पण पिशवीमध्ये कांदी बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण आहे? आई आहे. पण सांगू का, हे टाकायला लावणारा तुमचा बाप आहे. बापा इतका अंतकरण नाही म्हणे मोठं कोणाचं. म्हणूनच बोलतात, माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव, एकुणी मायेला पुसताना उरी होऊन कदाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या पाटक्या सुधऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी साखर लावलेली. मला कसं सोताया, मला कसं सोताया, कोणी बाबा म्हणताना उरी होऊन कदाटतो या. गोष्ट बापाची सांगताना जगतातला सगळ्यात मोठा वैभव आपल्या बापाचं आहे. मग बाप पाठीशी का असावा? तर तू को बराय म्हणले, बाप करी जोडी लेकराचे हो, बाप करी जोडी लेकराचे आमच्या बापानं सुद्धा आमच्या करता तेच केलं. काय केलं आमच्या बापानं आमच्या करता? त्याच्याबद्दल बोलत असताना, त्याच्याबद्दल सांगत असताना दादासाहेबांबद्दल बोलतोय. आज दिसतं त्यांनी आमच्याच करता नाही तर गावातला प्रत्येक मनुष्य सांगेल आमच्या करता सुद्धा दादासाहेबांना भरपूर काय केलं. समाजसेवेचं वेळ लागलं तर दादांना. पण त्यांच्याबद्दल बोलत असताना आज रामायणातले काही पुरावे आठवतात आम्हाला. त्यांच्याबद्दल बोलतोय. आज काय बोलावं? लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची दादा.
आई उचलून घेताना कुठं घ्यायची आपल्याला? आई उचलून घ्यायची आपल्याला कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना कुठं घ्यायचं? खांद्यावर घ्यायचं. तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? दादा माहितीये? सांगू. आई कडेवर घेते याचं कारण हेच आहे. आई कडेवर घेते याचं कारण एकच आहे, हे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई संप्रेषणामध्ये घेते. पण बाप त्याचा पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. जगातलं सगळ्यात मोठं वैभव आणि म्हणून बाप पाठीशी हे आपुली कुणवंडे वाढवणे आपुली कुणवंडे वाढवणे एकाएकी केला विराजीचा बाप आहे आणि जगामध्ये आलोत ना तर त्याचं वैभव आमच्या पाठीशी असतं. हे वैभव ज्यानं जोपासलं महाराज म्हणले त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. पण सध्या काय झालंय विको कमी असो मानवी जन्मामध्ये आम्ही आलो हा तर आम्ही ती प्रेम जोपासायला तयार आहे. काय होतंय सध्या माझ्या वयातली पोरं माझ्या वयातली म्हणजे तुमच्याबद्दल इथं जेवढे कीर्तनात बसले तुम्ही नाही बरं का, तुम्ही सगळे छान आहेत. ज्या अर्थी तुम्ही कीर्तनाला त्या अर्थी तुमचे विचार ग्रेटच आहे. इथं कीर्तनात कोणी येत नाही, कीर्तनात तो येतो ज्याचे विचार चांगले. थोडस बोल मी सांगू आई ऐका ना. सध्या माझ्या वयातली पोरं म्हणतात आईला तुला काय कळतं तू गप्प बस म्हणतात का? तुमच्याकडे म्हणतात का? जरा बोला. हा तुला काय कळतं तू गप्प बस. मी कधी कधी विचार करतो आईलाच जर काही कळत नसतं तर आईनं लहानपणी आपल्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी नक्कीच भरवली असती मिरचीची पावडर. आरतीच्या इतकं मोठं कोणी नाही. आम्ही प्रेम करावं आमच्या आईवर का? जगातले सगळ्यात मोठे तेच आहे का? एका विदर्भातल्या मराठवाड्यातल्या कवीनं लिहिलंय काय? हंबरून वासराले साठती जावा गाया तवा मले तिच्या मधी दिसती माझी माया दिसती माझी माया. जगातलं सगळ्यात मोठं वैभव तेच आहे. काय करते ते? हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी तुझ्यासारखे कष्ट आई केले नाही कोणी. हे तुझ्याची मुखी आवाज कशी कुजबुज ऐकू येई अनमोल जन्मा अनमोल जन्मा दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही. जगातली सगळ्यात मोठी तीच आहे. आणि मग त्यांच्यावर जर प्रेम केलं तर आम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. पण हे का केलं पाहिजे महाराज? थोडंसं उदाहरण आहे. थोडं उदाहरण का द्यायचंय? मी माझं सांगल, मला तुम्हाला रडवायचं नाही किंवा तुमच्या डोळ्यात पाणी नाही आणायचं. पण सांगू का आई वडिलांचे उपकार जन्मात असलेच पाहिजे महाराज. का उपकार? तर कुठंतरी असे सोळे घालतात. मी सांगू का दादा बरं प्रकाश दादा विलास दादा हे तुम्ही नाही सोळा घातलाय किंवा दादासाहेबांचा सुद्धा सोळा नाही आज. मग तुम्ही म्हणता नाही आज चाललंय नेमकं काय? आज चाललंय हे चाललंय की दादांना तुमच्यावर केलेले संस्कार आहे आणि संस्काराचा हा सोहळा आहे. हा सोहळा संस्काराचा आहे. चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं. मला वाटतं बरोबर का नाही? जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. मी लय तुमच्या समोर बोलतोय पण सांगू का माझं बोलणं काहीच नाही. माझ्या आईची कृपा आहे म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. माझं वय 26 आहे म्हणजे मी वय सांगायला आलो. पण सांगू का माझं वय 26 आहे पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या 27 पूर्ण झाल्या. तुम्हाला विश्वास बसणार ना? तुम्ही म्हणता एक वारी कधी केली? सांगतो ना ऐका ना सांगतो ना ते सांगायचं आहे. एक वारी कधी केली वारी? सांगू का माझं वय 26 आहे पण पंढरपूरच्या वाऱ्या 27 झाल्या. तुम्ही म्हणता एक कस काय वारी जास्त झाली? सांगू का ज्या वर्षी मी पोटात होतो का पोटात आईच्या पोटात होतो का त्या वर्षी मला ती घेऊन गेली ती एक वारी ती आणि 26 अधिक 1 किती झाल्या बोला 27. म्हणून आईची कृपा असावी लागेल वडिलांची कृपा असावी लागेल ना. दादा आज तुमच्याबद्दल सुद्धा बोलत असताना तुमचे फार अगणित उपकार आहे. तुमचं वर्णन आकाशाला करायला जावं, तुमचं वर्णन समुद्राला करायला जावं पण समुद्र आणि आकाश सुद्धा दादासाहेब तुमच्या पुढे कमीच पडतं. तुम्ही म्हणताल कस काय कमी पडेल? अरे समुद्राची उपमा आपल्या बापाला देता
येत नाही. तुम्ही म्हणताल कशी देता येत नाही? समुद्राचं पाणी चवीसाठी कसं आहे? खारट आहे. आणि आमच्या बापानं आमच्या करता कधीच खारं प्रेम दिलं नाही. बापाला समुद्राची उपमा देता येत नाही, बापाला आकाशाची सुद्धा उपमा देता येत नाही. तुम्ही म्हणताल कस काय? आकाशाला कस काय? तो अथांग आहे, सगळ्या जगाला ज्यानं पाजर घातलंय, मग तो आकाश कस काय त्याला बापाची उपमा देता येणार नाही? सांगू, बाप आकाशापेक्षाही मोठा आहे. कारण की का? आकाश रंग बदलतं, कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं भरून जातं. पण आमच्या बापानं कधीच रंग बदलला नाही. बापाला आकाशाची सुद्धा उपमा देता येत नाही. जगातला सगळ्यात मोठा जर कोण असेल तर तो बाप आहे. महाराज आम्हाला हे शिकायचंय आज, बापाचं गणित जर मोठं आहे तर बाप पाठीशी असला पाहिजे, हे नक्कीच जर वर्णन आहे. तर एक सांगा तुकोबाराय, आम्ही काय केलं पाहिजे त्याच्याकरता? तुकोबाराय म्हणले आपल्या वडिलांची जी परंपरा आहे ती जोपासत चला. आणि ही जर जोपासली तर कोणाच्या पाया पडण्याची गरज नाही. ही पांडुरंगाची सेवा आहे. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या टाळी वाजवाय सगळ्यांकरता. वा, अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं. माझ्या वडिलांची मिराशिका देवा. बटन बंद करून सांगायला लागले, तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधा वया नाही ते घेणं मी जन्मच आहे. आणि मग पांडुरंगा तुझी सेवा करतोय. पण संगतीत काय करता? आम्हाला काय करता येईल? त्यांच्या संगतीत ना बऱ्याच काही गोष्टी काय करता येईल आम्हाला? त्यांच्या संगतीत काय करता येईल? संगतीनं ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्या विनव मगलो मीच मला थेट, सुख दुःखा एकमेका वाटला भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. हे सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं वैभव आहे. आणि मग हे वैभव जर आम्ही प्राप्त केलं तर काय होईल? महाराज म्हणले आम्ही मिराशी करता प्राप्त हो. पण कोणी मिराशी जोपासली? तुकोबाराय म्हणले मी स्वतः जोपासली. आणि तुम्हाला सांगतोय हा घे माझा अनुभव.
भक्तिभाव भाग्याचा काय अनुभव आहे. आता थोडस ज्या संदर्भात आपण जमलोय त्या संदर्भातलं एक उदाहरण आहे तुकोबारायांचं. तुकोबाराय म्हणतात मी जोपासलं आणि तुम्हाला सांगतो घ्या रे होऊ नका रानभरी विठेवरे ज्याची पाऊले समान तोचे कदान शुरदाता. काय जोपासला आम्ही ऐका. महाराज म्हणले आम्ही जोपासले आणि तुम्हाला जोपासायला सांगतोय. काय जोपासा. हे आम्ही जोपासले परमार्थ रूपी धन जोपासले आणि त्यातून आई वडिलाची सेवा केली. आणि ही सेवा जर केली तर स्वतः देव सुद्धा आपलं सांभाळ करतो. कसा करतो. एक पुरावा आहे ऐका. पुरावा काय की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती आली काय की आपण आपल्या आता मागचा महिना होऊन गेला बघा. त्या महिन्यामध्ये पितरांप्रती आपण एक भाव व्यक्त करतो. त्याला कोणता महिना म्हणतो आपण. नाही भाद्रपद महिना असतो बघा. भाद्रपद महिना त्याच्यात आपण आपल्या घरी जीव घालतो. काय पित्र पित्र बरोबर ना. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला. हा पितृपाटा बरोबर ना. त्याला एक पक्ष म्हणतो आपण. कोणता पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस आपला पितृपक्ष. पितृपक्ष हा. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय जिजाबाई महाराजांजवळ आल्या. महाराज रानात जा. कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन या. घरात काय नव्हतं. महाराजांनी उचलला विना फुटकाची विना त्याला 2 तारा टाळ कशाचे दगडाच्या टाळामधून गायले अभंग आणि भजन करत करत निघाले. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळेजण एकदा सावध बसा बरं. म्हणणार माझ्या बरोबर चला. तुकोबाची अमृतवाणी देवाची तुकोबाची अमृतवाणी देवाची दगडाच्या टाळामधुनी गायंग टाळामधुनी गायले अभंग बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे एले सोसे मन झाले आवभरी. थोडे इकडून आवाज. एले सोसे मन झाले आवभरी सोसे मन झाले आवभरी इतके तल्लीन झाले. भजनातली तल्लीनता वाढली. आणि जुन्या काळात माता माऊल्या तुम्ही वावरात जायच्या. आठवते का तुम्हाला. वावरात जायच्या. वावरात गेल्या की गोल मोठं रिंगण तयार करायच्या. रिंगण तयार केलं का गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या. त्या रिंगणावर नेऊन ओतायच्या. ओतलं का तुमचा मालक यायचा त्यावर बैल फिरवायचा. बैल फिरली की जागा कडक व्हायची. परत तुम्ही गावामध्ये शेणाची पाटी असायची सारवलेली. त्या पाटीमध्ये तुम्ही शेण भरायचे आणि ती देऊन ती जागा बोला ना आजी बोल की जरा मोठ्यानं बोल हा ती जागा सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे खळे म्हणायचे. का खळेच ना. मग मी तेच म्हणतोय. ती मला इंग्रजीतून सांगती खळे. हा अगं खळेच म्हणलं मी. हा खळ म्हणलं. आणि मग आहे ना आजे तू वेल एज्युकेटेड मला माहिती मला मस्त ऐका. आणि मग त्या खळ्यावर जर तुम्ही पोहोचलात गव्हाच्या 5 पेंड्या असायच्या. त्याला काय म्हणायचं आपण. हा बरं ते झालं धान्य झालं का घरी न्यायला काय असायचे. घरी न्यायला त्या धान्य ज्याच्यात भरलं पोत्यात भरलं का घरी न्यायला काय असायची. फॉर्च्युनर असायची. बैलगाडी असायची. बैलगाडी. आणि बैलगाडी चालण्याकरता इथून तुम्ही डिझेल आणायला नाही. मग काय असायचं. ते माग डबड असायचं लटकवलेलं 4 लिटरचं. तिच्यात तार घातलेली असायची. हा होतं का नाही ते जुना काळ. आणि मग बरं का आणि मग तुकाराम महाराज त्या खळावर पोहोचले.
सावकाराचं गळ ओ चुकशेट इकडे या. तुकाराम महाराजांना बोलवलं, एवढं गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले जमणार नाही, आज आमच्या घरी काय पित्र पित्र, आणि मी जर गेलो नाही माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते. मी आई वडिलाची सेवा केल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण सांगतो बरं का, ऐका. आणि मग आज आमच्या घरी पित्र आहे, मला जमणार नाही. सावकार म्हणले नुसतं लोकाला ज्ञान शिकवता, लोका सांगे आम्हाला माहिती तुमचं पाठ आहे आणि यांचं एवढंच पाठ आहे, पण मला माहिती आहे ही लोक लय पाठ नाही करते, मग तर माळ करायला कैची धरण्या करतात तेवढी प्रमाणात पाठ करतात. एखादा वारकरी विको कमी कर, एखादा वारकरी जर पंढरपूरला जायला लेट झाला त्याला अडवणार गावातली लोक, काय लोकाला ज्ञान सांगता, मला अडवलं तर लोकाला ज्ञान शिकवता. म्हटलं झालं काय, तो म्हणला पंढरीचा वारकरी वारी चुकून द्या रे. त्याला म्हटलं का आमचं चुकलं तू नाही गेला, तू म्हणतो तुम्हीच म्हणता ठाईचं बाई सोनी. अशी लोकांचं नाही म्हणावं घ्यायचं. आणि तुकाराम महाराज म्हणले बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. महाराजांनी घेतली ती गव्हाच्या त्या सगळं घेतलं, लागले ते धान्य करायला लागले. पण पांडुरंग परमात्मा म्हणले आज खास शिव्या कोणाच्या, हा जिजाबाईंच्या. आणि जिजाबाईंची शिव्या खायच्या नाही याकरता पांडुरंगानं मारुतीरायाला बोलवलं. मारुतीराय इकडे या. मारुतीराय आले. कशा करता बोलवलं, बैल वा बैल. मारुतीराय म्हणले इम्पॉसिबल, माझं काही क्रेडिट आहेच का नाही, माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नाही पण तरी माझा विषय हार्ड आहे. आपा नाही कळाल तुम्हाला. मारुतीराय म्हणले माझं गणित मोठं आहे आणि मी बैल होणार नाही, पण बैल कोणाकरता व्हायचे, अहो ज्यांनी तुमच्याकरता अभंग लिहिले तुकाराम महाराजांनी त्यांच्याच करता तुम्हाला बैल व्हायचं. मारुतीराय म्हणले त्यांच्याकरता बैल काय, त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. आता बैलगाडीला एक बैल तयार झाली मारुतीराय, पण मारुतीरायची कीर्ती मोठीच. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तो, थोडा आवाज. बालपणी गेलासी तो, थरथरली धरणी थरथरली आसमान, एक मुखाना अंजनीच्या सुता, अंजनीच्या सुता, एक मुखानं बोला, एक मुखानं बोला, म्हणा जरा एक मुखानं बोला. आणि मग जगतातलं मत लक्ष द्यायचं, मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आम्ही एक केलं पाहिजे. आणि मग ना बरं का ऐका मोठ्यानं म्हणत चालायचं. आणि मग मारुतीराय म्हणले मी बैल होणार नाही, बैल कोणाकरता व्हायचं एवढा तर सांगा. पण बैल तुकोबाराय करता व्हायचे, त्यांच्या दारात बैल काय, ऐका इकडे बघा, आई ऐका ना इकडे बघा. आणि मग ना बरं का ऐका लक्ष द्या. आणि मग मारुतीराय म्हणले मी एक बैल झालो तयार, पण अजून एक बैल म्हणले. मग पांडुरंगाने विचारलं तुमचा मित्र कोण आहे गावात. आता गावात प्रत्येकाचा एक तरी जीवाचा मित्र बोला ना, एक तरी जीवाचा मित्र बोला ना असतो. नाना असतो का नाही, दादा असतो का नाही, आई तुमची कवाय नाही कधी मैत्रीण गावात बोला ना, अगदी असते. आणि मग मारुतीराय म्हणले माझा एक मित्र आहे. मारुतीराय तिच्या दातून ओळखलं, काळभंगूर केलं तू गच. आणि मग मारुतीराय म्हणले माझा एक मित्र आहे. हा मारुतीराय आता कसं दाखवून दिलो, असं करते असं करते. हा. आणि मग मारुतीराय म्हणले माझा एक मित्र आहे कोण माहिती का, गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पाला, गणपती बाप्पा मोरया नाही इकडे या. गणपती बाप्पा आले. मारुतीराय लागले ना चल आमच्या पप्पाने असू द्या. आणि मग दोन बैल तयार केली लय जागेवर थोडस. आणि मग देवानं गाडी तयार केली आणि दोन बैल तयार झाली. आता दोन बैल साधी होती होय, एक जीवाचा अवतार आणि एक शिवाचा अवतार. जुन्या काळात पोळ्याला गाणं म्हटलं जायचं कोणतं, शिवाची बैल जोड लावीन पैजल आपली पुढ, गौर मोराच्या मानाचा होतं का नाही. आता नाही राहिलं गाणं, आता गाणं अपडेट झालं पाटलाचा. तुम्हाला जमत आहे चांगलं वाजवायला बरं का. आणि मग आहे ना, आणि मग मारुतीराय गणपती बाप्पा अशी दोन बैल तयार केली ती 10 वाजून 3 मिनिटांत बैल बरोबर तयार झाली होती. आणि 10:15 थांबायचं होतं म्हणले, आपला वेळही संपत आला होता. आणि मग म्हणले 10 वाजून 3 मिनिटांना देवाने बैल तयार केली. आणि बैल तयार केल्यानंतर गाडी तयार केली. गाडीमध्ये सगळं भरलं, सगळ्यांचा नाद करायचा, पण तुमच्या धुळ्याकडच्या पिकअप ओल्यांचं नाही. काय पिकअपवर नाव टाकतील काय सांगता येत नाही. असं ते नागिन मला येताना भेटले 2-4 जण. अरे काय गाडी. आणि याकडनं तर मग अशी मी येताना पाहिलं फाळकच म्हणतो ना आपण त्याला, माग तुमच्याकडे काय म्हणतात त्याला,
फाळक त्या फाळक्यावर नाव लिहिलं. बघतोस काय रागानं वर टेक केलं वाघानं. म्हणलं वर वाघ. पहिला वाघ निघून गेला आणि दुसरा वाघ आला. त्यानं काय लिहिलं माहिती का? आला बाय दाजीबा. हा आणि देवानं गाडी तयार केली. गाडी पंढरपुरातून निघाली, बरोबर निघाली. आणि कशी निघाली माहिती का? भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मुकाशी चार भुज त्याशी, पाहिल्या 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया, सुख देईल वेसावा रे. आणि गाडी पंढरपुरातून निघाली. कोणाच्या दारात जाणार होती गाडी? बोला. हा, तुकाराम महाराजांच्या दारात जाणार होती. जिजाई तुकाराम महाराजांना हाक मारली, पण आता तुकाराम महाराज गेले होते रानात. इकडे बघा, रानात गेले, पण मग तिकडे तुकाराम महाराजांचं गहू करण्याचं काम, गहू ते धान्य करण्याचं काम चालू होतं. पांडुरंगानं 2 बैल तयार केली, स्वतः तुकाराम महाराजांचं रूप घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या दारात आले. जिजाईंना हाक मारली, जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या. गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं. जिजाई म्हणल्या, हे आमचे महाराज असू शकत, हे आमचे महाराज असू शकत नाही. डाल में कुछ, डाल में कुछ, डाल में काला नहीं, डाल काली लगती मुझे इधर. और बता दो पिको कभी दया, इधर कुछ तो गड़बड़ है. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते? हा अभिजीत, मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. साळुंके, हाँ सर जरूर जरूर कुछ तो गड़बड़ है. हा, दया दरवाजा तोडणार. मला मालिकेवालीने बोलावलं होतं पण गेलो नाही मी. हा हा हा, काही ना आत्ता कळन, काही ना घरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळलं. हा हा, जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड. जिजाई गेले अंबाबाई का अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दना लागोनी. अंबाबाईची स्तुती गायली. आई आमचे महाराज आज बदललेत, पार मार्थ सोडलाय, प्रपंचाला लागलेत. आणि मग अंबाबाई म्हटल्या, हे आमचे नाही तुमचेच आलेत. महाराज जगातलं सगळ्यात मोठं महत्वाचं गणित, आमच्या पांडुरंगानं आपल्या जर आई वडिलाची सेवा जर खरी असेल तर त्याच्या घरी स्वतः जगाचा मालक जातो आणि पितृजीव घालतो. हा सांभाळ करण्याची भूमिका देवाची. म्हणून माझं म्हणणं आहे, आज काय म्हणणं आहे सांगू का? आज दादासाहेबांच्या या पुण्यतिथी निमित्तानं एक वाक्य न्यायचंय घरी. काय न्यायचंय? सगळी तरुण पोरं बसलेत आणि मी तुमच्या वयातला आहे. आज आपण सगळे भाऊ भाऊ आहेत, वाईट वाटून नाही द्यायचं. काय करायचं? आजपासून एक संकल्प करायचा. दादासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्तानं एक संकल्प करायचा. इथून पुढे आपण आपल्या आई वडिलाला कधीच वाकडं बोलायचं नाही. हा, उलट बोलायचं नाही. का उलट बोलायचं नाही? अरे जर उलट बोलत असाल तर जगातला सगळ्यात मोठा अन्याय किंवा सगळ्यात मोठा अपराध आपण करतोय. बोलायचं नाही. का बोलायचं नाही? अरे जगात जर आई वडिलाची कृपा जर झाली, आई वडिलापेक्षा पांडुरंगाचा आशीर्वाद कधीच मोठा असू शकत नाही. म्हणून आई वडिलाच्या सेवेला जपलं पाहिजे. आणि ही सेवा ज्याच्या जवळ आहे, महाराज म्हणले त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. सध्या तर कायदा एवढा कठोर आहे, कोणाला धक्का जरी लागला आणि शरीरातून रक्त जरी निघालं, हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो का नाही? बोला बोला, होतो का नाही? गुन्हा लागू होतो. पण कोणताही गुन्हा होऊ द्या, कोणताही बोलतो मी, जगातला कोणताही गुन्हा होऊ द्या, तुमचा गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव आपले आई वडील आहेत, यांच्यापेक्षा जगात मोठं कोणी नाही. म्हणून माझं म्हणणं आहे, हा जगात त्यांची भूमिका जोपासावी. आज दादासाहेबांचं सुद्धा आभाळा एवढं वर्चस्व आहे. किती त्यांच्याबद्दल बोलत असं ना सांगून जाईल. अरे त्यांच्याबद्दल बोलायला जर गेलं तर एक शब्द आहे, किती गोड सांगितलंय. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. घडी भरतो थांब जरा, ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्या, ओम गाया बापर, ओम गाया बापर, लय अवघड हाय गड्या, ओम गाया बापर, ओम गाया बापर. जगातला सगळ्यात मोठा जर आपल्यावर प्रेम करणारा जर कोण असेल तर तो बाप आहे. आणि मग बापाची भूमिका आम्ही जोपासली पाहिजे. 14 वर्ष रडणारी कौसल्या माता साऱ्या जगानंच सांगितली. मी काय बोलते बघा बरं का. 14 वर्ष रडणारी कौसल्या माता साऱ्या जगानं सांगितली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण आपला राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. थोडस पुढे सांगू का?
माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून साऱ्या गावात पेढे वाटणारी आई प्रत्येकाला दिसते, बरोबर? पेढे वाटणारी आई प्रत्येकालाच दिसते, पण हा विचार कोणी करत नाही ज्यानं आपल्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून पुढाऱ्यांच्या पाया पडणारा बाप अजून कोणाला दिसला नाही. जगातली सगळ्यात मोठी भूमिका आहे. आणि मग असावं आपल्या जन्मात ना हे आई वडिलाचं कर्म असावं. आणि हे कर्म आज तुम्हाला सांगू का, हे थोडस ना आई वडिलांनी चांगलं केलंय. आज दादासाहेबांचे विचार चांगले होते, नवे नवे आज त्यांचं चांगल्या सामाजिक लेवलच्या नवे नवे आमदार मंत्र्यांपर्यंत चांगली ओळख होती. आणि एखाद्याचा विश्वास बनणं ही जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट असते बरं का, जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट. कारण की का सध्या पानिपतच्या युद्धात जसा विश्वास मिळालाय तसा तो अजून जिवंत झाला नाही. पण मला वाटतं दादासाहेबांसारखा एखादा व्यक्ती असतो त्याच्या माध्यमातून विश्वास राहतो बरं का, असावा. पण हे आज ना आज तुम्ही मला माझं म्हणणं आहे दादा बरं का, तुम्ही दोघांनी किंवा माझ्या ताईनं तुम्ही तिघांनी सोहळा नाही केला, मग तुम्ही म्हणता नाही चाललंय काय सांगू का, हे तुम्ही नाही केलं. दादासाहेबांचे विचारच आज कामाला आलेत. आज त्यांनी चांगलं पेरलंय. म्हणतात ना जैशी करणी करणी वैशी भरणी, हे कर्माचं सुद्धा गणित महत्वाचं आहे. चांगलं असलं तर आज बसायला सुद्धा जागा शिल्लक राहत नाही. उत्तम चिवरे कीर्ती मागे, हे उरलं पाहिजे. मला वाटतं तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठे आहे? धुळ्याला आहे. इथून काहीतरी 17-18 किलोमीटर असेल इथून, बरोबर ना? धुळ्यावरून ट्रेन मला वाटतं इकडं 40गावला जाते, इकडं मागे मागे नाशिककडे जाते का, मुंबईला जाते. बरं मुंबईला जाते, मुंबईला जाते. आणि इथले 4 जण आपल्या उडाण्यातले 4 जण आपले याच्यात गेले, कुठे? धुळ्याला गेले. त्यांना जायचं होतं मुंबईला ठब्या. आणि 4 जण गेले, पण अचानक गेल्यावर तिकीट भेटत नाही. कशाचं बोला, कशाचं? ट्रेनचं तिकीट भेटत, बोला ना नाना बोला ना, कशाचं तिकीट भेटत नाही? ट्रेनचं तिकीट भेटत नाही बरं का, तिकीट भेटलं नाही. आणि तिकीट भेटलं नाही मग हे नाराज नाही व्हायचं म्हटले, काळजी करू नका. त्याच्यातलं एक अपडेट होता, 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स होता. तुम्हाला नाही कळालं, जरा भाषा जरा अपडेट आहे. हा 24 नाही 24 अल्ट्रा नाही 25 अल्ट्रा प्रो मॅक्स होता. आणि मग त्यानं काय केलं बाबा माहिती का, त्यानं काय केलं, 10 रुपये काढले स्वतःच्या खिशातून. कोणी? इथला उडाण्यातले 4 जण गेले ते स्टेशनला. त्यानं 10 रुपये खिशातून काढले आणि तिघांकडून 10 घेतले. किती झाले 40 झाले. आणि तिथं बघा त्या धुळ्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर दुकान आहे बघा. नसलं तरी हा म्हणायला, हे ऐका ना, नसलं तरी हा म्हणायला आपल्याला काय जाते म्हणायला, ऐका ना. आणि मग इथले 4 जण गेले, त्यांनी 40 रुपयाचा नकली साप खरेदी केला. खोटा मेड इन चायना साप खरेदी केला. आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो, आपण त्याला जनरल डबा म्हणतो. जनरल डब्याचा अर्थ यारे यारे लहान थोर सकळाशी येथे आई अधिकार, एवढं प्रमाणपीठ बसलं पाहिजे. आणि मग ते आले आणि 4 तो साप त्या डब्यामध्ये सोडला, डब्यात सोडला. साप डब्यात सोडल्यानंतर त्याच्यात होत्या लाडक्या बहिणींनी जसा साप पाहिला, अय्या साप आहे, 2 मिनिटं डबा खाली केला. आणि 4 जण सकाळी 7 वाजता बसले. यांना कुठं जायचं होतं माहिती काय? मुंबईला जायचं होतं. कुठं जायचं होतं? मुंबईला जायचं होतं. सकाळी किती वाजता बसले पोरं बोला ना? 7 वाजता. जायचं होतं कुठं? मुंबईला. कुठले होते? उडाण्यातले. आणि मग बसले, सकाळी 7 वाजता बसले, 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 3 वाजले. आणि एक आहे ना तिथं टीसी, आपला ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर असतो, आपण त्याला टीसी म्हणतो. टीसीचा लॉंग फॉर्म म्हणजे तिकीट चेकर, बरोबर ना? तिकीट चेकर. आणि मग ते साहेब तिथं होतं. साहेब विचारलं साहेबाला, कुठं आलो? साहेब म्हणले धुळ्यात. काय डोकं बिकं फिरलं काय? सकाळी 7 वाजता बसलो धुळ्यात कस काय? साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. नाही कळालं की काय बोलतोय ते. जैशी करणी. आणि म्हणून कर्माला लय प्राधान्य द्या. आपण कर्म केलं ना, आपल्याला जुन्या काळात काय होतं माहिती का, आपल्या आता करायचं आणि पुढच्या जन्मात फेडायचं. तसं आता नाहीये, आता इथंच करा आणि इथंच फेडा. म्हणून म्हणतात जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाच कर्म जगी जीवनाचे सार जाच कर्म